गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे फर्स्ट इयर BCom या क्लाससाठी आपली एक लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत पीसीमल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. या टॉपिकची सरप्लस कॅपिटल मेथड आपली पूर्ण झालेली आहे. मॅक्झिमम लॉस मेथडचे प्रॉब्लेम आपले चालू आहे आणि आजच्या लेक्चरला सुद्धा एक नवीन प्रॉब्लेम मॅक्झिमम लॉस मेथडचा आज आपण सॉल्व करून घेणार आहोत. प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. प्रॉब्लेममध्ये तुम्हाला माहिती बॅलन्स शीट असते आणि इन्स्टॉलमेंट वगैरे असतात. 4 इन्स्टॉलमेंट दिल्या, कॉन्टिजन लायबिलिटीची ॲडजस्टमेंट दिलेली आहे आणि महत्त्वाचा एक प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये बऱ्याच 4 इन्स्टॉलमेंट आल्या आणि बरेच पार्टनर इन्सॉल्वंट होताना आपल्याला दिसतात. म्हणून महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि चांगल्या प्रकारे समजून घ्या की आपण नेमकं प्रॉब्लेम मॅक्झिमम लॉस मेथडनुसार कशा पद्धतीने सॉल्व करत आहोत. तर प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. कारण कॉमर्ससाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म म्हणजे फक्त DNA कॉमर्स. आता तुमची चिंता मिटली, तुम्ही फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहात, तुम्ही एकदा या चॅनलला कनेक्ट झाला तर BCom MCom पर्यंत या चॅनलमधून तुम्ही अकाउंटन्सी चांगल्या प्रकारे शिकू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम बघा. प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट आहे. ABC 3 पार्टनर दिलेले आहे आणि त्यांचा रेशो दिलेला आहे 3:2:1. रेशो कंप्लीट फिगरमध्ये कन्वर्ट करण्याची गरज नाही. आणि इथं एक ॲडजस्टमेंट दिली. देअर वॉज अ कॉन्टिजन लायबिलिटी इन रिस्पेक्ट ऑफ अ बिल फॉर ₹10,000. एक बिल आहे, त्याच्या संदर्भात कॉन्टिजन लायबिलिटी आहे 10,000ची, जो द्यायचा आहे 30 एप्रिलला. 30 एप्रिल म्हणजे आपली शेवटची इन्स्टॉलमेंट. 2024 अंडर डिस्काउंटमध्ये तो बिल आहे. मग 30 एप्रिलला अंडरलाईन करून ठेवा, स्टार करून ठेवा. या इन्स्टॉलमेंटला आपल्याला ती ॲडजस्टमेंट सोडवायची. इट वॉज ॲग्रीड दॅट द नेट रिअलायझेशन शुड बी डिस्ट्रीब्युटेड इन देअर ड्यू ऑर्डर ॲट द एंड ऑफ ईच कॅलेंडर मंथ बट ॲज सेफली ॲज पॉसिबल. ती इन्फॉर्मेशन आहे की ॲसेट रिअलाइज करा आणि कॅश डिस्ट्रीब्यूट करा. त्याच्यानंतर कोणकोणते ॲसेट रिअलाइज झाल्या, किती झाल्या, 4 इन्स्टॉलमेंट आपल्याला दिले आणि प्रत्येक इन्स्टॉलमेंटसोबत काय दिले? एक्सपेन्सेस सेपरेट दिलेले नाही. एक्सपेन्सेस इन्स्टॉलमेंटसोबत दिले तर तुम्हाला मी शिकवलेलं आहे इन्स्टॉलमेंटसोबतच एक्सपेन्सेस पेड करायचे, पहिल्यांदा पेड करण्याची गरज नाही. इथं ती बिलची ॲडजस्टमेंट जी दिली होती 30 एप्रिलला आपल्याला बिल द्यायचं आहे. काय सांगितलं? द ॲक्सेप्टर ऑफ द बिल, जो बिल ज्याला मिळणार आहे, जो कोण बिल स्वीकारणार आहे ॲक्सेप्टर, त्यांनी काय केलं? अंडर डिस्काउंट मेड द बिल ऑन द ड्यू डेट. त्यांनी तो बिल त्याला फक्त त्या तारखेला मिळाला, आपण तो बिल काय पेड केलेला नाही. मग याचा अर्थ ही ॲडजस्टमेंट कशी सोडवायची? कॉन्टिजन लायबिलिटी आपल्याला 30 तारखेला 10,000 रुपये द्यायची होती बिल. त्या बिलसाठी आपण सुरुवातीला तरतूद करून ठेवणार आणि 30 एप्रिलला जर पेड झाली तर वजा करणार, पण पेडच झाली नाही तर आपण सुरुवातीला एवढी कॉन्टिजन लायबिलिटी लेस करणार आणि शिल्लक राहिलेली 30 एप्रिलला ॲड करणार. तर या पद्धतीने आपण सोडवणार. प्रिपेअर अ स्टेटमेंट शोईंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश अंडर मॅक्झिमम लॉस मेथड आणि बाय अप्लाइंग द रूल ऑफ गार्नर वर्सेस मरे. तर मॅक्झिमम लॉस मेथडनुसार सोडवायचं आहे आपल्याला माहिती आहे. तर मॅक्झिमम लॉस मेथडनुसार आपण एकच स्टेटमेंट बनवतो पेमेंटचा, डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. 3 कॉलम कंपल्सरी, डेट, पर्टिक्युलर कॅश, त्याच्यानंतर लायबिलिटी फक्त एकच आहे क्रेडिटर्स, म्हणून क्रेडिटर्स बनवा आणि त्याच्यानंतर कॅपिटल पार्टनर ABCचे कॉलम बनवा. जनरल रिझर्व्ह आपली लायबिलिटी नाही. तर आपण येऊया प्रॉब्लेममध्ये, प्रॉब्लेम सोडूया. प्रॉब्लेममध्ये आपण काय करतो? डेट अगोदर लिहा, 31 डिसेंबरच्या पुढचा दिवस 1 जानेवारी 2024. फर्स्ट जानेवारी 2024. आणि हे जेवढे पण कॉलम तुम्ही तयार केले, या सगळ्यांच्या अमाऊंट रेकॉर्ड करायच्या आणि या सगळ्यांच्या अमाऊंट कुठे दिल्या जातात? बॅलन्स शीटला. मग आपण सुरुवातीला काय लिहितो? बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट. सगळ्यांच्या अमाऊंट रेकॉर्ड करून घ्या. मग लिहा बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट. बॅलन्स शीटवरून यांच्या अमाऊंट लिहायच्या. मग कॅश बघा, ॲसेट साईडला कॅश, प्रॉब्लेमवर नजर ठेवा. कॅश आहे 10,000. क्रेडिटर लायबिलिटी साईडला बघा 76,000. क्रेडिटर कॉलममध्ये लिहा 76,000 आणि ABCचं कॅपिटल, Aचं कॅपिटल 1,31,000. त्याच्यानंतर Bचं कॅपिटल 64,000 64,000 आणि Cचं कॅपिटल 11,000. बॅलन्सेस रेकॉर्ड केले. विद्यार्थी मित्रांनो, सोल्युशन आणि प्रॉब्लेम दोन्ही स्क्रीनवर अवेलेबल आहे. हीच आपली युनिक गोष्ट आहे की आपण कोणता प्रॉब्लेम सोडवतोय ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. म्हणून स्क्रीनवर प्रॉब्लेम बघत चला. तो आपण छोटा केला आहे तर मोबाईलची स्क्रीन झूम करून तुम्ही प्रॉब्लेम बघू शकतात.
आता बॅलन्सेस रेकॉर्ड केल्यानंतर काय करायचं, ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस दिलेले असतील तर ॲड लेस करा. जनरल रिझर्व्ह फंड प्रॉफिट अँड लॉस, लायबिलिटीला दिले तर कॅपिटलमध्ये ॲड करायचे, असेटला एकच बॅलन्स दिला जातो प्रॉफिट अँड लॉस, तो दिला तर लेस करायचं. मग इथं जनरल रिझर्व्ह आलेला आहे, लायबिलिटीचा बॅलन्स आपण ॲड करतो, म्हणजे या ॲड जनरल रिझर्व्ह आणि बॅलन्सेस ॲड करताना आपण रेशो वापरतो 3:1, 3:2:1. मग टोटल जनरल रिझर्व्ह किती आहे 18,000. तुम्हाला आता सगळ्यांना माहितीच आहे 18,000 वाटायचे तिघांना, मग तिघांचा रेशो 3 आणि 2 5 आणि 1 6. मग 6ने भाग द्या 18,000ला, 18,000ने 6ने भाग दिला 6×18, 3,000चा एक शेअर. मग एक शेअर 3,000चा येतो, तर पहिल्या पार्टनरचे शेअर किती 3, मग 3,000 गुणिले 3, 3 त्रिक 9, मग एला द्या 9,000. दुसऱ्या पार्टनरचे शेअर 2 आहे, 3 दुने 6, 6,000 आणि तिसऱ्या पार्टनरचा एकच शेअर आहे म्हणजे 3,000. ॲड करायची आहे, ॲड करा आणि बॅलन्सेस रेकॉर्ड करा. कॅशमध्ये काही बदल नाही आहे तशी खाली घ्या. क्रेडिटरमध्ये काही चेंजेस नाही आहे. 1/31 आणि 9 किती झाले 1,40,000. बीचा कॅपिटल 64 आणि 6 किती 70,000 आणि 11 आणि 3 14,000. तर बॅलन्स आपण ॲड केले. आता या व्यतिरिक्त असेटला कोणता बॅलन्स दिला आहे का, नाही दिला आहे, संपलं. बॅलन्सेस ॲड केल्यानंतर पेमेंट सुरू करा. लगेच विद्यार्थी काय करतील, एक्सपेन्सेस आपला पहिला पेमेंट आहे, परंतु एक्सपेन्सेस इन्स्टॉलमेंट सोबत दिले तर इन्स्टॉलमेंट सोबत पेड करायचे. मग कुणाला पेमेंट करायचं, क्रेडिटर. पण क्रेडिटरच्या अगोदर एक ॲडजस्टमेंट आली कॉन्टिजन लायबिलिटी, ती ॲडजस्टमेंट सोडून घ्या. कॉन्टिजन लायबिलिटीसाठी 10,000 रुपये आपल्याला 30 तारखेला तो बिल द्यायचा आहे. मग त्या 30 तारखेला जरी द्यायचा असला तरी सुरुवातीला त्याची तरतूद करून ठेवायची, पैसे बाजूला काढून ठेवायचे, म्हणजे कॉन्टिजन लायबिलिटीसाठी आपण तरतूद करणार. मग इथे लिहा कॉन्टिजन लायबिलिटी जरी तुम्ही 30 तारखेला बिल देणार असला तरी सुरुवातीला सगळ्यात अगोदर त्याची तरतूद करून ठेवा पेमेंट करण्याच्या अगोदर. मग लेस प्रोव्हिजन म्हणजे तरतूद फॉर कॉन्टिजंट लायबिलिटी. आणि 10,000 रुपये द्यायचे होते, आपल्याकडे कॅश 10,000च आहे, मग देऊन टाका. कॉन्टिजन लायबिलिटी 10,000 लेस करा आणि परत अंडरलाईन करून बॅलन्स काढा. मग बॅलन्स कॅश आपल्याकडे 10,000 होती, आपण कॉन्टिजन लायबिलिटीसाठी 10,000 रुपये वापरले आत्ता सध्या, तर बॅलन्स काय झाला डॅश. बाकीचे अमाऊंट खाली जशाच्या तशा घ्या. 76,000, 1,40,000, 70,000 आणि 14,000. आता कॅशवर नजर ठेवा विद्यार्थी मित्रांनो. कॅश संपली तर आपण इन्स्टॉलमेंट वापरतो. मग कॉन्टिजन लायबिलिटीसाठी आपण तरतूद केली होती, मग त्याच्यासाठी 10,000 रुपये आपण देऊन टाकले. 30 एप्रिलला आपण बघूया ते वापरले का नाही वापरले. मग 30 एप्रिलच्या वेळेस सोडूया. आता पहिली इन्स्टॉलमेंट वापरा जानेवारी 2024. कॅश संपली तर इन्स्टॉलमेंट वापरा जानेवारी 2024 फर्स्ट इन्स्टॉलमेंट. आणि फर्स्ट इन्स्टॉलमेंटमध्ये तुमच्याकडे कॅश येणार 1,11,500. सगळ्यात अगोदर त्याच्यातून एक्सपेन्सेस वजा करा. लेस एक्सपेन्सेस. इन्स्टॉलमेंट सोबत एक्सपेन्सेस जर दिलेले असतील तर इन्स्टॉलमेंट सोबतच पेड करा. एक्सपेन्सेस पेड. मग एक्सपेन्सेस किती 3,500. 1,11,500 मधून 3,500 वजा केले तर किती राहिले 1,08,000. एवढा बॅलन्स आपल्याकडे शिल्लक राहिला 1,08,000. मग 1,08,000 रुपये आपल्याकडे शिल्लक आहे. आता पेमेंट करा. मग एकच लायबिलिटी द्यायची क्रेडिटर, त्याला किती द्यायचे 76,000. आपल्याकडे कॅश किती 1,08,000. पूर्ण पेमेंट देऊ शकतो कारण आपल्याकडे कॅश जास्त आहे. जसं सरप्लसमध्ये पेमेंट करत होता तसंच करायचं. लेस क्रेडिटर्स पेड. किती द्यायचे त्यांना 76,000. अगोदर कॅश कॉलममध्ये लिहा 76,000. क्रेडिटर्स कॉलममध्ये लिहा 76,000 आणि बॅलन्स काढा अंडरलाईन करून. मग अंडरलाईन करून आपण काढूया बॅलन्स. मग 1,08,000 पैकी 76,000 दिले म्हणजे किती शिल्लक राहिले 24 आणि 8 32,000. 76,000 देऊन टाकले क्रेडिटर्स नील. बाकीच्यांना पेमेंट नाही झालं, त्यांची अमाऊंट आहे तशा खाली घ्या. 1,40,000, 70,000
आणि 14,000. क्रेडिटर डील झाले. आता लक्ष द्या, पुढे कोणती लायबिलिटी नाही आहे, फक्त पार्टनर कॅपिटल आहे. हे अगोदर आपण इरेज करून घेऊया. जे मी तुम्हाला रिझर्व कसे वाटायचे ते दाखवले होते. हां, तर लायबिलिटी आता नाही आहे. आता कोण राहिलं शिल्लक? कॅपिटल. तर मी तुम्हाला शिकवलं मॅक्झिमम लॉस मेथडनुसार जेव्हा सगळ्या लायबिलिटी नील होतील आणि फक्त कॅपिटल शिल्लक राहतील तेव्हा मॅक्झिमम लॉस मेथडनुसार पेमेंट करा. आणि मॅक्झिमम लॉस मेथडनुसार पेमेंट करायचे असतील तर या 5 स्टेप आहे. काही वेळेस 4 वापरायच्या आणि काही वेळेस 5 वापरायच्या. 4 तर कंपल्सरी वापरायच्या. मग पहिली स्टेप लगेच वापरायच्या. केव्हा वापरायच्या या स्टेप? जेव्हा पार्टनर शिल्लक राहतील. आता लायबिलिटी नील झाल्या, फक्त पार्टनर शिल्लक राहिल्या, तर मॅक्झिमम लॉसच्या स्टेप वापरा. मग मॅक्झिमम लॉसची पहिली स्टेप मॅक्झिमम लॉस कॅल्क्युलेट करा. मॅक्झिमम लॉस कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याचा फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला पाठ करा. फॉर्म्युला पाठ नसेल तर तुम्ही मॅक्झिमम लॉस सोडू शकत नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, खूप आवश्यक आहे मॅक्झिमम लॉसचा फॉर्म्युला पाठ करा. काय फॉर्म्युला आहे? टोटल कॅपिटल मायनस कॅश अवेलेबल. तुमचे पार्टनरचा टोटल कॅपिटल आणि तुमच्याकडे किती कॅश आहे त्याची वजाबाकी करा. मग चला पहिली स्टेप सोडूया. मॅक्झिमम लॉस इज इक्वल टू फॉर्म्युला लिहा, टोटल कॅपिटल मायनस कॅश अवेलेबल. हा फॉर्म्युला लिहायचा तुम्ही आणि फॉर्म्युलानुसार अमाऊंट लिहा. टोटल कॅपिटल म्हणजे तिघांचा कॅपिटल. मग तिघांच्या पार्टनरच्या कॅपिटलची टोटल करा. 1,40,000, 70 आणि 14. 1,40,000 आणि 70, 2,10, 2,10 आणि 14, 2,24,000. मग इथे लिहा 2,24,000. टोटल कॅपिटल आला 2,24,000 मायनस तुमच्याकडे कॅश किती आहे. तर आपल्याकडे आत्ता ज्या सिच्युएशनला तुम्ही मॅक्झिमम लॉस सोडवता त्या सिच्युएशनला कॅश किती? आपल्याकडे शिल्लक 32,000. मग याच्यातून 32,000 वजा करा. खूप सोपं आहे. कॅपिटलमधून कॅश वजा करायची. कॅपिटलमधून कॅश वजा केली, 2,24,000मधून 32,000 वजा करा. मग शिल्लक किती राहिले? तर शिल्लक किती राहिले विद्यार्थी मित्रांनो? 2,24,000मधून 32,000 जर गेले तर शिल्लक राहिले 1,92,000. त्याला म्हणा मॅक्झिमम लॉस. पुढच्या ओळीवर इज इक्वल टू किती? 1,92,000. कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे, कॅल्क्युलेटरवर करा. 2,24,मधून 32,000 वजा झाले, 1,92,000 मॅक्झिमम लॉस आपण सोडवला. पहिली स्टेप झाली मॅक्झिमम लॉस. दुसरी स्टेप काय सांगते? जो लॉस तुम्ही सोडवला मॅक्झिमम लॉस तो ट्रान्सफर करा. कुणाला? ऑल पार्टनरला. तिघांना तो लॉस वाटा ॲज पर प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणजे प्रॉब्लेमचा रेशो. मग प्रॉब्लेमचा रेशो काय आहे? 3:2:1. मग चला इथे लिहूया मॅक्झिमम लॉस ट्रान्सफर टू ABC आणि रेशो वापरायचा 3:2:1. मग टोटल लॉस किती? 1,92,000. इथं मी परत तुम्हाला दाखवतोय, तुम्ही साईडला कॅल्क्युलेटरवर टोटल लॉस भागिले टोटल रेशो 3 आणि 2 5 आणि 1 6. मग 1,92,000ला 6ने जर भाग दिलं तर उत्तर किती येतं? 1,92,000 भागिले 6 जर केलं तर उत्तर येतं 32,000. उत्तर येतं 32,000. 32,000 म्हणजे 1 शेअर. मग पहिल्या पार्टनरचे 3 शेअर. मग 32,000 गुणिले 3 म्हणजे किती येते? 32×3=96. मग पहिला पार्टनर म्हणजे एला द्या 96,000. ती एला लॉस वाटा 96,000. दुसऱ्याचे 2 शेअर 32×2=64. बीला द्या 64,000 आणि तिसऱ्याचा एकच शेअर आहे म्हणजे 32,000. तिघांना लॉस वाटला. दुसरी स्टेप पण सोडवली. मॅक्झिमम लॉस सोडवा पहिली स्टेप. दुसरी स्टेप मॅक्झिमम लॉस तिघांना वाटा त्यांच्या रेशोनुसार वाटला, तिघांना डिस्ट्रीब्यूट केला. तिसरी स्टेप डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर तो लॉस डिडक्ट करा. डिडक्ट म्हणजे लेस करा. कशातून? त्यांच्या कॅपिटलमधून. मग तो लॉस आपल्याला लेस करायचा त्यांच्या कॅपिटलमधून. मग चला या तिघांच्या खाली फक्त अंडरलाईन करा आणि हा लॉस जो तुम्ही वाटला तो त्यांच्या कॅपिटलतून वजा करा. कॅपिटल किती? 1,40,000मधून 96,000 वजा झाले. मग किती राहिले? 44,000. 70,000मधून 64,000 वजा झाले. किती शिल्लक राहिले? 6,000. 14,000मधून 32,000 वजा होतात का? नाही होत. आणि वजा जर केले तर मायनसमध्ये निगेटिव्ह उत्तर येतं. तर निगेटिव्ह उत्तर किती येतं? -18,000. मायनस म्हणजे 2 उत्तर पॉझिटिव्ह आले आणि एकाचं आन्सर काय आलं? निगेटिव्ह आलं. चला तिसरी स्टेप पण सोडवली. तिसरी स्टेप आपण लॉस वजा केला.
चौथी स्टेप काय करा, बॅलन्स चेक करा. लॉस वजा केल्यानंतर तुमचा जो बॅलन्स शिल्लक राहिला तो चेक करा. तो बॅलन्स एक तर पॉझिटिव्ह येणार किंवा निगेटिव्ह येणार. पॉझिटिव्ह जर आला, तिघांचा बॅलन्स जर पॉझिटिव्ह आला तर स्टेप संपल्या, तिघांना पेमेंट करा. तिघांचा बॅलन्स पॉझिटिव्ह आला तर. आणि जर एकाचा जरी बॅलन्स निगेटिव्ह आला तर स्टेप नंबर 5 सोडवा. आपण लॉस वाटल्यानंतर एकाचा बॅलन्स निगेटिव्ह आला, तिघांचा पॉझिटिव्ह आला असता, आपण तिघांना पेमेंट केलं असतं. आता नाही करू शकत कारण एकाचा निगेटिव्ह आला. निगेटिव्ह बॅलन्स जर आला विद्यार्थी मित्रांनो तर 5वी स्टेप सोडवा. मग 5व्या स्टेपचं नाव काय, तर 5वी स्टेप बघा, निगेटिव्ह बॅलन्स ट्रान्सफर करा टू पॉझिटिव्ह पार्टनर. म्हणजे ज्याचा निगेटिव्ह बॅलन्स आहे तो पॉझिटिव्ह पार्टनरला ट्रान्सफर करा. मग निगेटिव्ह बॅलन्स कुणाचा, सीचा, तो कुणाला देणार, ए आणि बीला. मग ए आणि बीला देत असताना नवीन रेशो तुम्हाला सोडवायचा आहे. निगेटिव्ह बॅलन्स ट्रान्सफर करताना कॅपिटल रेशो काढायचा आहे. मग कॅपिटल रेशो कुणाचा काढायचा, पॉझिटिव्ह पार्टनर. पॉझिटिव्ह पार्टनर कोण आहे, ए आणि बी आहे, बरोबर ना. मग ए आणि बीचा कोणता रेशो काढायचा, कॅपिटल रेशो, म्हणजे त्यांच्या कॅपिटलवरून तो रेशो काढायचा. मग एचा कॅपिटल किती हे बघायचं नाही, कॅपिटल इथं आहे बॅलन्स 1,40,000 आणि बीचा किती 70,000. मग त्याच्यावरून रेशो काढा, 1,40,000 आणि बीचा आहे 70,000. याच्यावरून कॅपिटल रेशो काढायचा. इक्वल 0 कट करा, 4 0 4 0 कट, किती राहिले 14 आणि 7. याला एका संख्येने भाग जातो, 7 नाही, 7 1 7, 7 2 14. रेशो आपण सोडवला 2:1. हा रेशो आहे कॅपिटल रेशो, जो पार्टनरच्या कॅपिटलवरून काढतात. मग किती रेशो आला, 2:1. 2:1 नुसार तो निगेटिव्ह बॅलन्स पॉझिटिव्हला वाटायचा. मग चला, मग कुणाची डेफिशियन्सी आहे, निगेटिव्ह बॅलन्स सीचं आहे. मग सीचं नाव लिहा. सीचा निगेटिव्ह बॅलन्स तुम्ही वाटताय, हे आपण इरेज करून घेऊ. मग इथे लिहायचं सीच निगेटिव्ह बॅलन्सला नाव द्यायचं डेफिशियन्सी. डेफिशियन्सी म्हणजे तूट. डेफिशियन्सी इज ट्रान्सफर टू पॉझिटिव्हला. कोण पॉझिटिव्ह, ए आणि बी. आणि त्यांचा कॅपिटल रेशो जो आपण काढला 2:1. प्रॉब्लेमचा रेशो वापरायचा नाही. निगेटिव्ह बॅलन्स नेहमी कॅपिटल रेशो काढून काढायचा. 2 आणि 1 3, किती वाटायचे 18,000. मग 18,000 भागिले 3 करा. 18,000 भागिले 3 जर केलं तर उत्तर किती येतं 6,000, बरोबर ना. मग पहिल्या पार्टनरचे शेअर, एचे शेअर 2 आहे, 6 2 12. मग एला जाणार 12,000 आणि एक शेअर म्हणजे 6,000. वाटले आपण 18,000, एला 12 आणि बीला 6. मग परत ते बॅलन्स, निगेटिव्ह बॅलन्स जो दिला ना तुम्ही पॉझिटिव्ह पार्टनरला, तो त्यांच्या बॅलन्समधून वजा करा. मग एचा बॅलन्स किती शिल्लक होता 44, त्याच्यापैकी अजून 12,000 दिले. मग किती शिल्लक राहिले 32,000. किती शिल्लक राहिले 32,000. 6,000 बॅलन्स होता, त्याला 6,000 दिले डॅश, याचा बॅलन्स शिल्लक नाही आणि हा तर निगेटिव्हचे. आता परत निगेटिव्ह बॅलन्स पॉझिटिव्हला वाटल्यानंतर परत बॅलन्स चेक करा, पॉझिटिव्ह राहतो का निगेटिव्ह राहतो. तर एक पार्टनर त्याचा बॅलन्सच संपला आणि दुसरा बॅलन्स जो आहे एचा शिल्लक राहिला, तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे. मग फक्त आता शेवटी एचंच उत्तर पॉझिटिव्ह शिल्लक राहिलं. मग आपली उत्तर आहे की निगेटिव्ह बॅलन्स वाटल्यानंतर ज्याचं उत्तर काय राहील, पॉझिटिव्ह राहील, त्याला पेमेंट करायचं. मग निगेटिव्ह बॅलन्स वाटल्यानंतर 2 जणांना निगेटिव्ह बॅलन्स वाटला, पण त्याच्यानंतर एकच पार्टनर शिल्लक राहिला पॉझिटिव्ह, कोण, ए. मग ए पॉझिटिव्ह राहिला, फक्त एला पेमेंट करा. मग इथे लिहा, हे अगोदर इरेज करून घेऊ. जो पॉझिटिव्ह शिल्लक राहील निगेटिव्ह वाटल्यानंतर त्यालाच पेमेंट करायचं. लेस आत्ता तुम्ही पेमेंट करत आहात, पेड टू ए. आत्तापर्यंत तुम्ही पेमेंट केलं नाही. मग किती पेमेंट करत आहात, जेवढी कॅश आहे. बघा तुमची कॅश 32,000 आणि पॉझिटिव्ह उत्तर पण 32,000, म्हणजे पॉझिटिव्ह उत्तर आणि कॅश इक्वल मॅच झाले पाहिजे. मग आता कॅश कॉलममध्ये लिहा 32,000 आणि फक्त एच्या कॉलममध्ये लिहा 32,000 आणि अंडरलाईन करा शेवटपर्यंत आणि बॅलन्स काढा. मग आपण काढूया बॅलन्स. 32,000 होते, 32,000 देऊन टाकले, कॅश संपली. आता एला 32,000 दिले, एचे 32,000 कशातून वजा करायचे, याच्यातून का नाही. हे मध्ये जे सोडवले ना सगळे मॅक्झिमम लॉसच्या स्टेप आहे. ओरिजिनल कॅपिटलमधून पेमेंट वजा करायचा. पेमेंट एवढा झाला, कॅपिटल किती आहे 1,40,000. मग 1,40,000 मधून 32 वजा करा, 1,08,000. यांना पेमेंट झाले का, बी आणि सीला नाही झाले. मग त्यांचं कॅपिटल आहे तसंच खाली घ्या, 70,000 आणि 14,000. 70,000 14,000. या पद्धतीने पहिली मॅक्झिमम लॉसची स्टेप संपली. फक्त एचं उत्तर पॉझिटिव्ह आलं, एलाच पेमेंट केलं. आता कॅशवर नजर ठेवा, कॅश संपली, इन्स्टॉलमेंट वापरा. पहिली झाली, आता दुसरी इन्स्टॉलमेंट फेब्रुवारी 2024. अगोदर आपण प्रॉब्लेम थोडा ॲडजस्ट करू, वरती घेऊ.
मग लिहा फेब्रुवारी 2024 इन्स्टॉलमेंट नंबर 2, सेकंड इन्स्टॉलमेंट. मग सेकंड इन्स्टॉलमेंट तुम्ही वापरत आहात. प्रॉब्लेम बघा 91,500. सेकंड इन्स्टॉलमेंट किती आहे 91,500. प्रॉब्लेमवर नजर ठेवा. त्याच्यासोबत एक्सपेन्सेस दिले तर लगेच अगोदर एक्सपेन्सेस वजा करायचे. लेस एक्सपेन्सेस पेड. मग एक्सपेन्सेस किती आहे 1,500. लगेच वजा करा आणि इथंच फक्त लिहा किती कॅश शिल्लक राहिली 90,000. आता 90,000 शिल्लक राहिले. कुणाला वाटायचे तुम्हाला माहिती, पार्टनरला. जेव्हा जेव्हा कॅश येणार तेव्हा पार्टनरला वाटणार. आणि पार्टनरला वाटताना प्रत्येक वेळेस जेव्हा नवीन पेमेंट पार्टनरला करणार तेव्हा मॅक्झिमम लॉस सोडवायचं. मग परत या स्टेप रिपीट करायच्या. मग कोणत्या स्टेप, पहिली स्टेप मॅक्झिमम लॉस सोडवा. प्रत्येक वेळेस पार्टनरला पेमेंट करताना कॅश आली, पार्टनरला पेमेंट करताना मॅक्झिमम लॉस काढा. मग परत हे मागं जसं सोडवलं होतं तसं सोडवा. परत मॅक्झिमम लॉसचा फॉर्म्युला, मॅक्झिमम लॉस इज इक्वल टू टोटल कॅपिटल मायनस कॅश अवेलेबल. मग टोटल कॅपिटल म्हणजे तिघांच्या कॅपिटलची 1,08,000, 70,000, 14,000. मग किती झाले 78, 88, 4, 92, 1,92,000. टोटल कॅपिटल म्हणजे कॅपिटलची टोटल करा 1,92,000 मायनस कॅश. आत्ता तुमच्याकडे कॅश किती अवेलेबल आहे 91,500 नाही, किती 90,000 अवेलेबल आहे. मग मायनस 90,000 करा. आणि तुम्हाला एक टेक्निक मी प्रत्येक वेळेस सांगत आहे की तुमचा एकदा मॅक्झिमम लॉस सोडून झाला असेल तर पुढच्या स्टेपला टोटल कॅपिटल म्हणजे अगोदरचा मॅक्झिमम लॉस म्हणजे मॅक्झिमम लॉस 1,92,000 तो तुमच्या टोटल कॅपिटल येणार. मग आता 1,92,000 मधून 90,000 वजा करा. शिल्लक किती राहतात तर शिल्लक राहतात 1,02,000. तो झाला मॅक्झिमम लॉस. मग इथे लिहा मॅक्झिमम लॉस इज इक्वल टू 1,02,000. किती मॅक्झिमम लॉस सोडवला 1,02,000. त्याला चौकोन करा. आता हा मॅक्झिमम लॉस जर पुढच्या स्टेपला सोडवला तर पुढच्या स्टेपला तो टोटल कॅपिटल असणार. आता दुसरी स्टेप मॅक्झिमम लॉस काढल्यानंतर तो तिघांना वाटला. बघा आपण तिघांना वाटलं होतं. मग लिहा तिघांना वाटून द्या. मॅक्झिमम लॉस सोडवायचा आणि तिघांना वाटायचा. मॅक्झिमम लॉस ट्रान्सफर टू ए बी सी. आणि वाटताना प्रॉब्लेमचा रेशो वापरायचा. प्रॉब्लेमचा रेशो काय 3 2 1. मग मॅक्झिमम लॉस किती 1,02,000. मग 1,02,000 तिघांना वाटायचं. उदाहरणार्थ परत दाखवतो 1,02,000 भागिले टोटल रेशो 6. मग 1,02,000ला 6 ने भाग द्या. उत्तर येतं 17,000. किती येतं 17,000. मग पहिल्या पार्टनरचे शेअर किती 3, 17 त्रिक 51. मग एला द्या 51,000. दुसऱ्याचे 2, 17 दुने 34. आणि तिसऱ्या पार्टनरचा एकच शेअर आहे म्हणजे 17,000. तिघांना मॅक्झिमम लॉस वाटला. तिघांना मॅक्झिमम लॉस वाटल्यानंतर काय तो मॅक्झिमम लॉस वाटलेला त्यांच्या कॅपिटलमधून वजा करा. जसं आपण इथं वाटल्यानंतर बघा वजा केला होता. मग करा वजा. 51,000 वाटला तो त्याच्या कॅपिटलमधून वजा करा 1,08,000 मधून. मग 1,08,000 मधून 51,000 वजा केले तर शिल्लक राहिले 57,000. त्याच्यानंतर 70,000 मधून 34,000 वजा करा. शिल्लक राहिले 36,000. आणि 14,000 मधून 17,000 वजा होतात का नाही होत. केले वजा तर उत्तर कसा येतो मायनसमध्ये -3,000. मग उत्तर काय आलं बघा 57,000, 36,000 आणि -3,000. परत एक पार्टनर निगेटिव्ह आला. काय उत्तर आहे स्टेप लॉस वजा केल्यानंतर बॅलन्स चेक करा. जर तिघांचं उत्तर पॉझिटिव्ह आलं स्टेप संपल्या तिघांना पेमेंट करा. पण स्टेप तिघांचं पॉझिटिव्ह आलंच नाही. एकाचं उत्तर निगेटिव्ह आलं. निगेटिव्ह आलं तर पाचवी स्टेप निगेटिव्ह बॅलन्स पॉझिटिव्हला वाटा. आणि रेशो कोणता कॅपिटल रेशो त्यांच्या कॅपिटलचा. मग निगेटिव्ह कोण झाला बघा बरं निगेटिव्ह सी झाला. मग सीचं उत्तर ए बीला पॉझिटिव्हला. मग ए बीचा रेशो आपण एकदा सोडवला परत नाही सोडवायचा. किती 2-1 कॅपिटल रेशो. मग आता 3,000 सीचे ए आणि बीला वाटायचे 2 आणि 1 या रेशोनुसार. हे अगोदर इरेज करून घेऊ. मग सी परत निगेटिव्ह झाला. इथं बघा सीची डेफिशियन्सी वाटली होती ए बीला तसंच वाटायचं. परत लिहा सीज डेफिशियन्सी डेफिशियन्सी म्हणजे लॉस किंवा तोटा. सीज डेफिशियन्सी इज ट्रान्सफर टू
पॉझिटिव्ह कोण? ए आणि बी. आणि ए आणि बीचा नवीन कॅपिटल रेशो आपण एकदा सोडवलेला आहे 2 आणि 1. मग 2 आणि 1 नुसार वाटा. किती वाटायचे? 3000. मग 3000 भागिले 3 म्हणजे 2000 आणि 1000. मग एला वाटा 2000 आणि बीला वाटा 1000 द्या 1000. परत बॅलन्स काढा. मग आता याला 2000 दिले, 57,000 मधून 2000 गेले, शिल्लक राहिले 55,000. आणि याला 36,000 मधून 1000 गेला, किती राहिले? 35,000 राहिलं. आता निगेटिव्ह बॅलन्स वाटल्यानंतर चेक करा उत्तर पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. तर एचं उत्तर पॉझिटिव्ह, बीचं पण पॉझिटिव्ह, दोघांचं उत्तर पॉझिटिव्ह आलं, दोघांना पेमेंट दिला. बघा इथं 18,000 वाटल्यानंतर एक पार्टनर नीलच झाला होता आणि फक्त एकच पार्टनर पॉझिटिव्ह आला होता म्हणून एकालाच उत्तर पेमेंट दिलं. आता निगेटिव्ह बॅलन्स वाटल्यानंतर दोन्ही पण पॉझिटिव्ह आले, मग दोघांना पेमेंट करा. मग लेस पेड टू. आता कोण पॉझिटिव्ह आलं? ए अँड बी. मग ए आणि बीचं दोघांचं मिळून कॅशला मॅच होते का? बघा 55,000 आणि 35,000. 55 आणि 35 किती? 90,000. कॅश किती? 90,000. पॉझिटिव्ह उत्तर कॅशला मॅच झालं पाहिजे. मग कॅश 90,000, पेमेंट पण 90,000. वजा करा, याला द्या 55,000 आणि याला द्या 35,000 आणि वजा करून बॅलन्स काढा. मग वजा करून बॅलन्स काढा. अगोदर आपण थोडी जागा ॲडजस्ट करू. मग वजा करून परत बॅलन्स काढा. सोडवा. कॅश 90,000 होती, 90,000 दिले, संपलं कॅश. क्रेडिटर्स आपला निले. आता 55 आणि 35,000 पेमेंट झालं. इथं एक झिरो राहिला आपला. 55 आणि 35,000 पेमेंट झालं. हे मध्ये जे सोडवलं सगळं स्टेप आहे. कशातून वजा करायचं? पेमेंट कॅपिटलमधून. मग हा पेमेंट डायरेक्ट कॅपिटलमधून. 1,08,000 कॅपिटल आहे, त्याच्यातून 55,000 वजा करा. मग 1,08,000 मधून 55,000 जर वजा केले तर शिल्लक राहिले 53,000. किती शिल्लक राहिले? 53,000. 70,000 मधून 35,000 वजा करा, शिल्लक राहिले 35,000. आणि याला पेमेंट दिलं का नाही? तर याचा कॅपिटल आहे तसाच खाली घ्या, 14,000. या पद्धतीने सोडवलं. आता बॅलन्स शिल्लक राहिला 53,000, 35,000, 14,000. कॅपिटलमधून वजा करायचं. कॅश चेक करा, संपली. कॅश संपली तर इन्स्टॉलमेंट फेब्रुवारी नंतर मार्च, तिसरी इन्स्टॉलमेंट. मग घ्या मार्च 2024. प्रॉब्लेम मोठा आहे आणि दोन्ही वेळेस बॅलन्स आपले पार्टनर निगेटिव्ह झाले होते. तिसरी इन्स्टॉलमेंट, थर्ड इन्स्टॉलमेंट. मग तिसरी इन्स्टॉलमेंटची अमाऊंट 32,000. याच्यासोबत एक्सपेन्सेस दिले, अगोदर एक्सपेन्सेस वजा करा. लेस एक्सपेन्सेस पेड. आणि किती एक्सपेन्सेस आहे? 2,000. फक्त कॅशला अंडरलाईन. आता किती कॅश आहे? 30,000. काय करायचं? पार्टनरला वाटायचं. प्रत्येक वेळेस कॅश आल्यानंतर काय करायचं? पार्टनर वाटतं ना मॅक्झिमम लॉसच्या स्टेप. मग मॅक्झिमम लॉसची पहिली स्टेप, मॅक्झिमम लॉस सोडवा. कसं सोडवतो आपण? सूत्र वापरून. मग लिहा सूत्र. पुढच्या ओळीवर मॅक्झिमम लॉस, प्रत्येक वेळेस त्याच स्टेप वापरायच्या, इज इक्वल टू टोटल कॅपिटल मायनस कॅश अवेलेबल. तिसऱ्यांदा सोडवतोय आपण. आणि मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक वेळेस सोडवताना मागचा मॅक्झिमम लॉस तुमचा टोटल कॅपिटल, पुढचा बघा, पुढच्या कॅपिटलची टोटल 1,02,000च येणार. करून बघा. 53,000 प्लस 35,000 प्लस 14,000. कारण 1,02,000 कॅपिटल येतो. मग टोटल आपला 1,02,000 म्हणजे मागचा मॅक्झिमम लॉस म्हणजे पुढचा कॅपिटल मायनस कॅश अवेलेबल. कॅश किती आपल्याकडे? 30,000. 32,000 मधून एक्सपेन्सेस दिल्यानंतर 30,000. मग मॅक्झिमम लॉस पुढच्या ओळीवर लिहा. मॅक्झिमम लॉस इज इक्वल टू 1,02,000 मधून 30,000 वजा करा म्हणजे किती आले? 72,000. मग मॅक्झिमम लॉस आला 72,000. सोडवला आपण मॅक्झिमम लॉस. मॅक्झिमम लॉस सोडवल्यानंतर काय करायचं? तो तिघांना वाटायचा त्यांच्या रेशोनुसार. मग वाटा तिघांना. मॅक्झिमम लॉस इज ट्रान्सफर टू ए बी सी. रेशो कोणता? जुना 3, 2, 1. फक्त निगेटिव्ह बॅलन्ससाठी कॅपिटल रेशो, नवीन रेशो वापरायचा, बाकी प्रॉब्लेमचा रेशो. मग 72,000 भागिले 6. मग 72,000 भागिले 6 केलं तर 12,72, 12,000चा एक शेअर. मग 3, पहिल्याचे 3 शेअर म्हणजे 12,3 36. मग एला द्या 36,000. दुसऱ्याचे 2 शेअर, 12,2 24. बीला जाणार 24,000. रेशोनुसार वाटता आलं पाहिजे. तिसऱ्याचा एकच शेअर म्हणजे 12,000.
आता काय करायचं, तिघांना वाटलं 36,000, 24,000, 12,000. त्याच्यानंतर तो वाटलेला लॉस त्यांच्या कॅपिटलमधून वजा करा. चला वजा करू. मग फक्त तिघांना अंडरलाईन करा आणि हा लॉस त्यांच्या कॅपिटलमधून वजा करा. 36,000 53,000 मधून वजा करा. मग 53,000 मधून 36,000 वजा केले तर किती शिल्लक राहतात, 17,000. त्याच्यानंतर 35,000 मधून 24,000 वजा करा, शिल्लक राहिले 11,000, 11,000. आणि 14,000 मधून 12,000 आता वजा होतात ना, होतात. मायनसमध्ये उत्तर येतो का, नाही. मग 14,000 मधून 12,000 वजा झाले, उत्तर किती आलं, 2,000. आता मायनसने आलं, पहिल्या 2 वेळेस मायनस उत्तर आलं होतं, आता तिघांचं उत्तर पॉझिटिव्ह आलं. काय सांगितलं, लॉस वजा केल्यानंतर बॅलन्स चेक करा. उत्तर जर तिघांचं पॉझिटिव्ह आलं, स्टेप संपल्या, पुढे सोडू नका, तिघांना पेमेंट करा. आपलं 2 वेळेस निगेटिव्ह उत्तर आलं होतं, आपण 2 वेळेस निगेटिव्ह बॅलन्स पॉझिटिव्हला वाटलं, 5वी स्टेप. आता नका सोडू, तिघांचं उत्तर पॉझिटिव्ह, तिघांना पेमेंट करून टाका. मग तिघांना पेमेंट किती करायचं, एवढंच, 17, 11, 2. मग 17,000 प्लस 11,000 28,000 आणि 2 30,000. पॉझिटिव्ह उत्तर कॅशला मॅच होतो का, होतो. मग करून टाका, लेस पेड टू. आता तुम्ही पेमेंट करताय ABC आणि किती पेमेंट करताय, 30,000. आता कॅशमध्ये लिहा 30,000. त्याच्यापैकी एला किती देणार, त्याचं पॉझिटिव्ह उत्तर 17,000, बीला त्याचं पॉझिटिव्ह आन्सर किती 11,000 आणि सीला देणार 2,000. वजा करा, बॅलन्स काढा. जागा ॲडजस्ट करू, मोठा प्रॉब्लेम आहे. 4 वेळेस मॅक्झिमम लॉस सोडवतोय आपण. मग काढा बॅलन्स. बॅलन्स कॅश होती 30,000, 30,000 देऊन टाकले, नील. आता 17,000 दिले, 17,000 कशातून वजा करायचे, मध्ये जे सोडवलं तर मॅक्झिमम लॉसच्या स्टेप आहे, कॅपिटलमधून. मग हा पेमेंट डायरेक्ट कॅपिटलमधून वजा करा. 53,000 मधून 17,000 वजा करा. असे बाण ॲरो वगैरे दाखवू नका, मी तुम्हाला समजण्यासाठी दाखवतोय. 53,000 कॅपिटल आहे, कॅपिटलमधून पेमेंट वजा करायचं. मग 17,000 वजा करा. मग 53,000 मधून 17,000 वजा केले तर शिल्लक राहिले 36,000. त्याच्यानंतर 35,000 मधून किती पेमेंट झालं, 11,000, शिल्लक राहिले 24,000. आणि 14,000 कॅपिटल आहे, त्याच्यातून 2,000 पेमेंट केलं म्हणजे शिल्लक राहिले 12,000. कॅशवर नजर ठेवा. कॅश संपली तर इन्स्टॉलमेंट. मार्च नंतर शेवटची इन्स्टॉलमेंट एप्रिल 2024. इथे लिहा एप्रिल 2024, 4th इन्स्टॉलमेंट, शेवटची इन्स्टॉलमेंट आपण सोडवतोय. प्रॉब्लेम संपेल आता. 4थ्या इन्स्टॉलमेंटला अमाऊंट दिली 39,000. अगोदर एक्सपेन्सेस लेस करा, लेस एक्सपेन्सेस पेड. एक्सपेन्सेस किती, 1,000, शिल्लक राहिले 38,000. लगेच मॅक्झिमम लॉस नका सोडत बसू. या इन्स्टॉलमेंटला स्टार केलं होतं आपण. या इन्स्टॉलमेंटला कॉन्टिजन लायबिलिटीची ॲडजस्टमेंट आहे. कॉन्टिजन लायबिलिटीसाठी सुरुवातीला 10,000 रुपये वजा केले होते आणि 30 एप्रिलला काय झालं, फक्त ॲक्सेप्टरला तो बिल मिळाला, पेड केलेला नाही. मग कॉन्टिजन लायबिलिटी आपण पेड केली नाही, फक्त बिल मिळालं त्याला, अजून पेड झाले नाही. मग सुरुवातीला तर आपण 10,000 रुपये काढून ठेवले होते, पण ते पेडच नाही झाले, म्हणजे आपले पैसे वाचले. कॉन्टिजन लायबिलिटी जर पेड नाही झाली तर जे 10,000 सुरुवातीला लेस केले होते ते परत ॲड करा, कारण ते वापरलेच नाही. मग इथं लिहा ॲड अनयुटिलाइज कॉन्टिजंट लायबिलिटी. म्हणजे सगळ्या सुरुवातीला 10,000 वजा केले होते, त्याच्यातून 1 रुपया सुद्धा पेड नाही झाला, म्हणजे सगळेचे सगळे आपली शिल्लक राहिली. मग तेवढे ॲड करा. किती ॲड होणार, 10,000. मग आता कॅशला अंडरलाईन करून आपल्याकडे बॅलन्स किती, 48,000. कॉन्टिजन लायबिलिटीची ॲडजस्टमेंट समजली. सुरुवातीला कॉन्टिजन लायबिलिटी 10,000 रुपये आपण बाजूला काढले, लेस केले. 30 एप्रिलला आपण बघितलं, फक्त बिल मिळालं, पेड झाला नाही. मग तेवढे कॉन्टिजन लायबिलिटी जी तुम्ही बाजूला काढली होती त्याच्यातून 1 रुपया पण खर्च नाही झाला, अनयुटिलाइज, ती वापरलीच नाही. मग वापरली नाही म्हणजे शिल्लक राहिली, ॲड करून टाका 10,000. 48,000 रुपये आता कॅश झाली. आता 48,000 रुपये तिघांना वाटायचे म्हणजे परत मॅक्झिमम लॉसच्या स्टेप. पहिली स्टेप मॅक्झिमम लॉस काढा या सूत्रानुसार. म्हणजे या मॅक्झिमम लॉस इज इक्वल टू टोटल कॅपिटल मायनस कॅश अवेलेबल. मग सूत्र वापरलं आपण. टोटल कॅपिटल मी तुम्हाला शिकवलं, मागचा मॅक्झिमम लॉस म्हणजे पुढचा टोटल कॅपिटल. 72,000 रुपयेच कॅपिटलची टोटल भरली पाहिजे. करून बघा, 36, 24, 12,
72,000, टोटल कॅपिटल 72,000 मायनस कॅश अवेलेबल. कॅश किती आहे? बरेच विद्यार्थी म्हणतील सर 39,000 का 38,000 का 48,000. कॅश आपल्याकडे 48,000 आहे. मग 48,000 वजा करा. मग पुढच्या ओळीवर लिहा मॅक्झिमम लॉस किती. मॅक्झिमम लॉस इज इक्वल टू किती? 24,000. किती आला मॅक्झिमम लॉस? 24,000. त्याला असं चौकोन करून ठेवा. मॅक्झिमम लॉस आपला आला 24,000. काय केला मॅक्झिमम लॉस आल्यानंतर? तो तिघांना वाटा. आता तुम्हाला पाठ झाला स्टेप, परत इथं बघण्याची गरज नाही. मॅक्झिमम लॉस तिघांना वाटा. मग लिहा मॅक्झिमम लॉस इज ट्रान्सफर टू तिघांना म्हणजे ABC. आणि रेशो वापरायचा जुना प्रॉब्लेमचा किती? 3, 2, 1. मग अगोदर आपण थोडी जागा कॉलमला पुढे कंटिन्यू करू का? कॉलमची जागा आपली कमी पडली. संपला आता प्रॉब्लेम आपला. हां, तिघांना वाटा. मग किती वाटायचे तिघांना? मॅक्झिमम लॉस किती? 24,000. मग 24,000 भागिले 6. मग 24,000 भागिले 6 केलं 6 चौक 24. 4,000चा एक शेअर येतो. मग 4,000 पहिल्या पार्टनरचे 3 म्हणजे 4 त्रिक 12. एच्या कॉलममध्ये लिहा 12,000. 4 दुने 8, 8,000 आणि एकच शेअर आहे म्हणजे 4,000. तिघांना वाटला. तिघांना वाटल्यानंतर तिघांच्या खाली अंडरलाईन करायची आणि तो लॉस त्यांच्या कॅपिटलमधून वजा करायचा. मग 36,000 मधून 12,000 वजा करा. शिल्लक राहिले 24,000. 24,000 मधून 8,000 शिल्लक वजा करा. शिल्लक राहिले 16,000. आणि 12,000 मधून 4,000 वजा करा. शिल्लक राहिले 8,000. मॅक्झिमम लॉस तिघांना वाटल्यानंतर तो कॅपिटलमधून वजा करा. वजा केल्यानंतर उत्तर किती शिल्लक राहिलं? 24,000, 16,000, 8,000. शिल्लक राहिलेलं उत्तर फक्त चेक करा. वजा केल्यानंतर पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? तर शिल्लक राहिलेलं उत्तर तिघांचं पॉझिटिव्ह आलं, कोणीच मायनसमध्ये नाही. पॉझिटिव्ह आलं म्हणजे स्टेप संपल्या. तिघांना पेमेंट करून टाका. मग तिघांचं उत्तर पॉझिटिव्ह, तिघांना पेमेंट करा. लेस पेड टू ABC. आणि आत्ता तुम्ही पेमेंट करताय म्हणून या तिघांचं पेमेंटची टोटल बघा. एक पॉझिटिव्हची 48च भरेल. 24 आणि 16, 40 आणि 8, 48. मग कॅशमध्ये लिहा 48. त्याच्यापैकी Aला याचं पॉझिटिव्ह उत्तर एवढं पेमेंट होणार 24,000. Bला 16,000. जेवढं पॉझिटिव्ह उत्तर तेवढं पेमेंट. आणि Cला 8,000. वजा करा आणि बॅलन्स काढा. कॅश 48 पैकी 48 देऊन टाकली. कॅश संपली. आता हे कशातून वजा करायचे? हे मध्ये मॅक्झिमम लॉसच्या स्टेप आहे कॅपिटलमधून. मग अरे दाखवतो परत, तुम्ही करू नका तसं. 36,000 मधून किती वजा करायचे? पेमेंट किती? 24,000. मग शिल्लक राहिले 12,000. त्याच्यानंतर 24,000 मधून 16,000 वजा करा. 8,000. आणि याला किती पेमेंट दिलं? 8,000. 12,000 मधून 8,000 वजा करा. 4,000. कॅश संपली. इन्स्टॉलमेंट वापरा. इन्स्टॉलमेंट नाही आहे. इन्स्टॉलमेंट नाही म्हणजे आता कॅश येणार नाही. कॅश येणार नाही म्हणजे पेमेंट होणार नाही. मग यांचा काय झाला? लॉस. प्रॉब्लेम संपला. इन्स्टॉलमेंट संपल्या, प्रॉब्लेम संपला. शेवटी नाव द्या रिअलायझेशन लॉस. तर खूप मोठा प्रॉब्लेम होता विद्यार्थी मित्रांनो. 4 वेळेस मॅक्झिमम लॉस सोडवलं. त्याच्यापैकी 2 वेळेस निगेटिव्ह उत्तर आलं आणि 2 वेळेस पॉझिटिव्ह उत्तर आलं. तर हा खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. याची प्रॅक्टिस करा. सगळ्या ॲडजस्टमेंट याच्यामध्ये स्टेप आपल्या कव्हर झाल्या. असाच प्रॉब्लेम आपण पुढच्या लेक्चरला पण सोडूया. थँक्यू.